दिल्लीतला अॅनाकोंडा मुंबईत भूमिपूजन करून गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत अमित शहा यांच्यावरती निशाणा साधला। उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावरती आज जोरदार हल्लाबोल केला। दिल्लीच्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्यावर टीका करते ते सोडून द्या, पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही। तर भाजपनेही यावरून प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली असं बावनकुळे यांनी म्हटलं। पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली। बावनकुळे यांनी काय म्हटलंय आपण बघूया। उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांना निराशेने घेरलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळतंय। इतरांना अॅनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं, कारण ते घरात बसलेले अजगर आहेत जे फक्त पडून राहतात आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवरती फुटकार काढतात। या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं। बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांना गिळलं। 25 वर्ष मुंबई गिळंकृत केली। तो अजगर आज इतरांवर दोष देतोय। उद्धव ठाकरे यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळलाय। एक वेळ अशी येईल की मागे वळून बघाल तेव्हा तुमच्या सोबत कोणीही राहणार नाही। तर उद्धव ठाकरे यांच्यावरती आशिष शेलार यांनी सुद्धा एक्सपोजच्या माध्यमातून टीका केली। अमित शहा मुंबईत येऊन गेले त्याची भीती आज निर्धार मेळाव्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती। पराभवाची खात्री झाली हे बोलण्यातून सतत डोकावत होतं। इतकंच नवीन सोडलं तर बाकी सगळं तेच आणि तेच होतं। तीच रुदाली, तेच रडणं, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच हुशारक्या आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या। कट्ट गट्ट पट्ट सारखा पानसटपणा हा सुद्धा तोच। नाव विजयाचा संकल्प आणि बोलण्याला पराभवाचा दर्प।